मी तुमचा मित्र वैभव स्वागत करीत आहो तुमचं आपल्या या चॅनलवर. तर तुम्हाला बघून समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तर आजचा व्हिडिओ होणार आहे SSC GDच्या फायनल कट ऑफवर. कारण की आता रोजगार मेळ्याची पण तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो. 20 तारीख आहे. तर 20 तारखेच्या अगोदर आपला कट ऑफ याची फुल शक्यता आहे. आणि जो कोणी तुम्हाला कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमधून सांगत असेल की कट ऑफ उद्या लागणार आहे, परवा लागणार आहे, त्याच्यानंतर लागणार आहे, ते सर्व खोटं आहे मित्रांनो. कारण की कट ऑफची तारीख एक्झॅक्ट कोणालाच माहीत नाही आहे. आणि आपण पण या आपल्या व्हिडिओमध्ये तारीख सांगणार नाही आहे, पण आपण पण एक अंदाजच लावणार आहोत. पण आपला अंदाज असा आहे की 20 तारीखच्या अगोदरच येणार आहे कट ऑफ. कारण की 20 तारीख हे रोजगार मेळ्याची तारीख आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला तिथंच तुमचे जॉईनिंग लेटर भेटणार आहेत मित्रांनो. दरवर्षी असंच ट्रेंड असते की रोजगार मेळ्यात सर्व मुलांना जॉईनिंग लेटर मिळतात. तर मी तुम्हाला वेळ न घालवता मित्रांनो सांगणार आहे की फायनल कट ऑफ मुलं प्लस मुलीचा कितीपर्यंत जाऊ शकते. आणि हा फक्त एक अंदाज आहे मित्रांनो. आणि मागच्या व्हिडिओ बघून घ्या ज्यांनी बघितला नसेल. खूप कमेंट आहेत मित्रांनो, मुलांमध्ये खूप जास्त कमेंट आहेत, मी बघितल्या. सर्वांना 112च्या अंदर मार्क्स आहेत मित्रांनो. जास्तीत जास्त मुलांना 112च्या अंदर आहेत. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे 80% मुलांना तर 110च्याच अंदर मार्क्स आहेत मित्रांनो. तर मी सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त 1.9 याच्यावर लागणार नाही, तसं मी लिहून घेतलेलं आहे मित्रांनो. पण कारण की एवढा सारा SC ST त्याच्यानंतर जनरल डिस्ट्रिक्ट, नक्सल डिस्ट्रिक्ट एवढं काही लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे मी लिहून घेतलेलं आहे. मी खूप ॲनालिसिस केलं त्याच्यावर की कोणाचा कट ऑफ किती जाऊ शकते आणि मेडिकलचा कट ऑफ किती लागलेला आहे. त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की कट ऑफ किती जाणार आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून घ्या. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावापर्यंत आणि बहिणीपर्यंत शेअर करा मित्रांनो. सर्वात पहिले आपण मुलीचा कट ऑफ सांगणार आहोत मित्रांनो. तर मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी कट ऑफ जाणार आहे मित्रांनो. कारण की मागच्या वर्षीपेक्षा पेपर खूप भारी होता मित्रांनो. मला माहिती आहे रोजगार मेळ्याची 20 तारीख आहे आणि 20 तारीखच्या अगोदर तुम्ही टेन्शन नका घेऊ मित्रांनो. कट ऑफ येऊन जाईल तुमचा. तारीख फिक्स नाही आहे, कोणालाच माहिती नाही आहे तारीख. आणि ते झारखंडच्या मुलांचं ते झालं होतं मेडिकलचं, ते पण क्लिअर झालेलं आहे मित्रांनो. आता सर्वांचं मेडिकल वगैरे होऊन सर्व ओके झालेलं आहे. आणि SSC म्हणजे आता फास्ट झालेली आहे मित्रांनो पहिल्यापेक्षा. कारण की तुम्ही बघू शकता अँसर की एकदम 2-4 दिवसातच प्रोव्हाइड करू राहिली. दिल्ली पोलीस ड्रायव्हर त्याचे पेपर झाले आता एकदम 2-4 दिवसात अँसर की येऊन जातात. तर मित्रांनो फिमेलचा कट ऑफ सांगणार मी तुम्हाला. EWHचा जनरल डिस्ट्रिक्टचा लागलेला आहे मित्रांनो 90वर. मुलींसाठी आहे मित्रांनो. 90वर कट ऑफ लागलेला आहे EWHचा जनरल डिस्ट्रिक्टचा. त्यांचा मॅक्स टू मॅक्स BSF साठी, कारण की BSFचा कट ऑफ सर्वात कमी जात असते. BSF साठी 97 ते 98. नक्सल डिस्ट्रिक्टचा EWHचा कट ऑफ लागलेला आहे 89. त्यांचा पण 96 ते 97 पर्यंत जाणार आहे मॅक्स टू मॅक्स. याच्यापेक्षा कमीच जाणार आहे मित्रांनो. तर जनरल डिस्ट्रिक्टचा OBCचा 91वर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. आणि 98 ते 99वर याचा कट ऑफ जाणार आहे मुलींचा. मी मुलींचाच सांगत आहे मित्रांनो. पहिले नक्सल डिस्ट्रिक्टचा OBCचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो 91वर. त्यांचा फायनल कट ऑफ जाणार आहे 98 ते 100 पर्यंत. मॅक्स टू मॅक्स आहे मित्रांनो. याच्यापेक्षा 1 मार्क्स कमी किंवा जास्त जाऊ शकते. तुम्ही कमेंटमध्ये कट ऑफ लागल्यानंतर मला सांगा की हा कट ऑफ लागलेला आहे की काय. कारण की मी खूप ॲनालिसिस केला आहे मित्रांनो 3-4 वर्षाचा. आणि त्याच्यानंतरच मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहो. कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर एकदम ऑथेंटिक माहिती भेटते मित्रांनो. जनरल डिस्ट्रिक्टचा SCचा लागलेला आहे कट ऑफ मुलींचा 89वर. त्यांचा फायनल कट ऑफ 97 ते 98 याच्या अंदरच राहणार आहे. आसपास 1 मार्क कमी किंवा जास्त. नक्सल डिस्ट्रिक्टच्या SC महिला ज्या आहेत त्यांचा 83वर कट ऑफ लागलेला आहे. त्यांचा फायनल कट ऑफ 90 ते 91 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि जनरल डिस्ट्रिक्टचा STचा कट ऑफ 86वर लागलेला आहे. त्यांचा कट ऑफ 94 ते 95 पर्यंत फायनल जाण्याची शक्यता आहे. नक्सल डिस्ट्रिक्टचा STचा कट ऑफ लागलेला 88वर. त्यांचा कट ऑफ फायनल कट ऑफ 95 ते 97 पर्यंत जाण्याचा पुरेपूर शक्यता आहे. आणि जनरल डिस्ट्रिक्टचा URचा कट ऑफ लागलेला 94वर. याचा फायनल कट ऑफ 100 ते 101 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. याच्यापेक्षा 1 मार्क्स कमी किंवा जास्त पकडून घ्या. नक्सल डिस्ट्रिक्टचा URचा 92वर कट ऑफ लागलेला आहे. आणि फायनल कट ऑफ जाणार आहे 98 ते 100 पर्यंत जाणार आहे. याचा फायनल कट ऑफ याच्या अंदरच कट ऑफ राहणार आहे. आणि 1-2 मार्क्स मुलींचा कमी जास्त होऊ शकते. हा मुलींचा कट ऑफ सांगलेला आहे. आणि मुलींसाठी पण आपण एक ग्रुप खोललेला आहे. त्याच्यामध्ये फक्त मुलीच राहणार आहेत. आणि त्याची लिंक नाही टाकणार आहे त्याची. फक्त ज्या मुलींना ॲड करायचं आहे त्यांनी मला सांगा आणि कमेंटमध्ये टाका. आणि मी तुम्हाला माझा नंबर देईल. तुम्ही त्या नंबरवर हाय मेसेज करा. मग नंतर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेन. कारण की तुमचा पर्सनल नंबर कोणालाही जाऊ आणि मी असं काही करत नाही. आणि ज्या मुली आहेत त्यांनाच मी त्या ग्रुपमध्ये ॲड करणार आहे. मुलींसाठी फक्त तो ग्रुप राहणार आहे मुलींचा. आणि मुलांसाठी मी केलेलंच आहे. तुम्ही त्या आपल्या पहिल्या व्हिडिओवर जाऊन तिथं लिंक आहे, नाही तर मग याच्यात बी लिंक पिन करून देईन मी.
त्या लिंकवरून आपल्या तुम्ही ज्या ग्रुपला जॉईन होऊन जा. आता मी मुलांचा कट ऑफ सांगणार आहे. मुलींचं इथं संपलं. मुली व्हिडिओ बंद करून जाऊ शकतात जर बघायचा असेल, कारण की त्यांचे भाऊ वगैरे जर असतील त्यांच्यासाठी बघायचा असेल तर पुढे व्हिडिओ बघू शकतात मुली. तर मुलांचा कट ऑफ सांगणार आहे मी आता. मुलांचा कट ऑफ जनरल डिस्ट्रिक्टचा लागलेला आहे 100वर. यांचा 106 ते 107 पर्यंत जाणार आहे फायनल कट ऑफ. EWHचा नक्सल डिस्ट्रिक्टचा लागलेला आहे 47वर. यांचा फायनल कट ऑफ 55 ते 57 पर्यंत फायनल जाणार आहे. 1 मार्क्स कमी किंवा जास्त. जेव्हा फायनल कट ऑफ लागेल ना मित्रांनो, तेव्हा मला कमेंट करून येऊन सांगा तुम्ही की याच्यापेक्षा 1 कमी किंवा जास्त किंवा फिक्स हेच कट ऑफ लागणार आहे. ओबीसीचा जनरल डिस्ट्रिक्टचा लागलेला आहे 102वर कट ऑफ. याचा फायनल कट ऑफ जाणार आहे 108 ते 109च्या दरम्यान जाणार आहे मित्रांनो. ओबीसीचा नक्सल डिस्ट्रिक्टचा नक्सल डिस्ट्रिक्टचा 81वर लागलेला आहे मुलांचा कट ऑफ. तर त्यांचा 88 ते 89 90च्या अंदर राहणार आहे मित्रांनो फायनल कट ऑफ. एससीचा जनरल डिस्ट्रिक्टचा 96वर कट ऑफ लागलेला आहे मेडिकलचा. तो 102 ते 103 पर्यंत फायनल कट ऑफ जाण्याची पुरेपूर शक्यता आहे. एससीचा नक्सल डिस्ट्रिक्टचा फक्त 54 मार्क्सवर कट ऑफ लागलेला आहे. तर तो 60 ते 62 मार्क्सवर फायनल कट ऑफ जाणार आहे, याची पुरेपूर शक्यता आहे. एसटीचा जनरल डिस्ट्रिक्टचा 89वर कट ऑफ लागलेला आहे. त्याचा 95 ते 96 97 या 3 पैकी कट ऑफ लागणार आहे फायनल कट ऑफ. आणि एसटीचा नक्सल डिस्ट्रिक्टचा 86वर कट ऑफ लागलेला आहे. त्याचा 92 ते 93 हाय 94 पर्यंत कट ऑफ जाणार आहे मित्रांनो एसटीचा. आणि ओपनचा जनरल डिस्ट्रिक्टचा 93वर कट ऑफ लागलेला आहे. याचा 109 ते 110 हाय 111 पर्यंत जाणार आहे कट ऑफ मित्रांनो. याच्या अंदरच राहणार आहे. ज्यांना 109 110 आहेत त्यांनी आता आगामी भरती चालू आहे मित्रांनो. 23 तारखेपासून पेपर आहे. त्यांची पण तयारी सुरू ठेवा मित्रांनो. याच्याच भरोशावर बसू नका, कारण की हा फक्त एक अंदाज आहे. ओपनचा नक्सल डिस्ट्रिक्टचा लागलेला आहे कट ऑफ 81वर. याचा फायनल कट ऑफ 88वर जाणार आहे. तर मी सांगतो मित्रांनो, फक्त एक अंदाज आहे. याच्यापेक्षा कमी 1-2 मार्क्स कमी जास्त जाऊ शकतो कट ऑफ. तुम्ही जर हेच पकडून घेतला की हाच कट ऑफ जाणार आहे, असं काही नसते मित्रांनो. परंतु मुलांच्या खूप कमेंट होता की परत एक व्हिडिओ बनवा. काही मुलींच्या कट ऑफ होता की मुलींसाठी सांगा. त्याच्यासाठी मी हा परत व्हिडिओ बनवला मित्रांनो. आणि तुम्हाला जर अधिक काही माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि मुलांसाठी आणि मुलींसाठी मी स्पेशल ग्रुप बनवले आहेत व्हॉट्सअपचे, जेणेकरून येणाऱ्या पण भरतीमध्ये मित्रांनो, तर सर्व मुली आणि मुलं मित्रांनो त्या ग्रुपमध्ये जुटा, कारण की तुम्हाला त्या ग्रुपमधून पुढे पण कळणार आहे की किती मार्क्सवर कट ऑफ जाणार आहे नंतर सर्व. कारण की सर्वांच्या आन्सर की आल्यानंतर आपण त्याच्यात एक व्हिडिओ बनवून सर्वांना सांगून देऊ की याच्यात आपापले मार्क्स टाका, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजणार आहे कितीपर्यंत मार्क्स आहेत, आपली लेवल काय आहे सर्व. आणि दर हप्ती मी मॉक टेस्टचं पण अनालिसिस करतोय. SSC GD जे RWA वरचे अंकित सरांचं चॅनल आहे, तिथं जे मॉक टेस्ट असते ना त्यांचं पण अनालिसिस करून टाकत असतो. त्याच्यामध्ये पण आपल्या महाराष्ट्रातले मुलं खूप जुटलेले आहेत. त्याच्यामध्ये पण समजते की किती मार्क्स आहेत मुलांना. तर धन्यवाद मित्रांनो. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या अशाच आणि ऑथेंटिक माहितीसाठी. फक्त एकच चॅनल आहे मित्रांनो, वैभव पाटील महाराष्ट्र नावाचं. तेच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तिथंच तुम्हाला ऑथेंटिक माहिती भेटणार आहे सर्व प्रकारची. त्याच्यामध्ये कोणती खोटी माहिती मिळणार नाही मित्रांनो. शेवटपर्यंत मी तुम्हाला प्रॉमिस करतो. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.